अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई क्यों। घरात घुसून विनयभंगाचा प्रयत्न केल्याने आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी। मारेगाव तालुक्यातील जानकाई पोंड येथे अंधाराचा फायदा घेत एका तरुणाने घरात घुसून नको त्या प्रयत्नात असलेल्या त्या आरोपी विरुद्ध मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल होताच त्याला लगेच अटक करून जिल्हा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे। यशवंत रघु अत्राम, वय वर्ष 23, राहणार जानकाई पोड असे आरोपीचे नाव आहे। तालुक्यातील जानकाई पोड येथील तक्रारदाराच्या घराचे काम सुरू असल्यामुळे बांधकामाच्या बाजूला 3 आणि आठव्याच्या शेडमध्ये ते राहतात। रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून वडील बाजूच्या गोट्यात झोपायला गेले आणि 2 मुली आपल्या आजीसोबत आणि ताटव्याच्या शेडमध्ये झोपलेल्या होत्या। रात्री अंदाजे 11 वाजण्याच्या दरम्यान एक मुलगी लघुशंकेसाठी उठली, त्यावेळी वीज गेलेली होती। लघुशंका करून घरात येत असताना अचानक वीज आली। त्यावेळी घरातीलच एका बाजूला गावातील तरुण घरात घुसून नको त्या प्रयत्नात असतानाच तक्रारदार मुलीने आरडाओरड केली। मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच वडील धावत तेथे आले, तेव्हा संशयित आरोपी ह्याने पोबारा केला। 28 डिसेंबरला सदर मुलीने आपल्या आई वडिलांना सोबत घेऊन मारेगाव पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली। पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 333-79 नुसार गुन्हा नोंद करून संशयित आरोपी यशवंत अत्राम याला तात्काळ अटक केली व त्याला न्यायालयात हजर केले असता आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।